बहुसंख्य बाहेरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे, तर स्थानिकांना कमी पगारावर काम करावे लागत आहे. विजय रहांगडाले हे तिरोडा विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवार तिरोडा विधानसभा निवडणुकीसाठी सिटकोडा वाटपाबद्दल अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. मात्र काँग्रेसकडून नाना पटोले, भाजपकडून देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, अजित पवार आणि उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षासाठी जनतेशी संपर्क साधून भेटीगाठी घेण्याचे काम जोरात सुरू ठेवले आहे. आगामी निवडणुकीसाठी जनतेमध्ये जनजागृती आणि पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांकडून होत आहेत. कामांच्या अपूर्णतेमुळे आगामी निवडणुकीत आव्हाने उभे राहण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविकांत बोपचे यांना हरवून विजय मिळवला. तरी त्यांच्या कार्यकाळात काही महत्त्वाची विकासकामे झाली आहेत. तथापि स्थानिक जनतेच्या काही महत्त्वाच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. धनंजय चौहान यांच्या रिपोर्टनुसार रहांगडाले यांना जनतेचे समर्थन मिळाले असले तरी अपूर्ण विकासकामामुळे आगामी निवडणुकीत त्यांचे पारडे कसे बसेल याबाबत अनिश्चितता आहे. हे लक्षात घेता त्यांच्या पुढील राजकीय भविष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मुद्द्यांची काळजी घेतली पाहिजे. अत्यंत रोचक बनली आहे. पक्षांतरामुळे अनेक विधानसभा क्षेत्रांचे गणित बदलले असून कोणता उमेदवार विजयी होईल सांगणे कठीण झाले आहे. पक्षातील वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांचे पक्षांतर यामुळे निवडणुकीत मोठे बदल दिसून येत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील मतदानाचे पारंपरिक समीकरण बदलत असून मतदार स्पष्ट विचार करता कोणाला मतदान करायचे याबाबत संभ्रमात आहेत. तिरोडा विधानसभा क्षेत्रात विजय रहांगडाले हे 2 वेळा आमदार राहिले आहेत. मात्र यावेळी त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख समस्या म्हणजे थापेवारा सिंचन प्रकल्प. या प्रकल्पाचे पाणी सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. एक मोठा मुद्दा बनला आहे. विशेषतः MIDC इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये नव्या उद्योगांचा विकास न झाल्याने युवकांमध्ये असंतोष आहे. स्थानिक युवकांना त्यांच्या गावात किंवा जिल्ह्यात रोजगार मिळत नसल्याने ते मुंबई, पुणे किंवा नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी शोधण्यासाठी जात आहेत. यामुळे या युवकांमध्ये अस्वस्थता आहे आणि या परिस्थितीचा फटका विद्यमान आमदारांना बसत आहे. बेरोजगारीमुळे वाढलेली असंतोषाची भावना विजय रहांगडाले यांच्या विरोधात जनमानस निर्माण करत आहे. अदानी पॉवर हाऊस हा तिरोडा क्षेत्रातील एक मोठा औद्योगिक प्रकल्प असला तरी त्यात स्थानिक युवकांना फार कमी संधी मिळाल्या आहेत. या प्रकल्पात बहुसंख्य बाहेरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे, तर स्थानिकांना कमी पगारावर काम करावे लागत आहे. महागाईमुळे स्थानिक युवक या स्थितीने त्रस्त झाले असून याचा विरोध निवडणुकीत दिसून येत आहे. रोजगाराच्या अभावामुळे आणि कमी पगारामुळे युवक विद्यमान आमदारांविरोधात मत व्यक्त करत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे विजय रहांगडाले यांना यावेळी जोरदार आव्हान आहे. त्यांचा प्रमुख विरोधक रविकांत खुशाल बोपचे यांनी मतदारांमध्ये आपली छाप पाडली आहे. बोपचे यांनी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि बेरोजगारी, सिंचन समस्या यासारख्या मुद्द्यांवर जोर दिला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये एक नव्या चेहऱ्याला संधी देण्याची इच्छा दिसून येत आहे. युवक आणि शेतकरी वर्ग विशेषतः बोपचे यांच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे विजय रहांगडाले यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. तिरोडा विधानसभा क्षेत्रात युवकांची नाराजी विशेषतः महत्त्वाची ठरू शकते. बेरोजगारी आणि रोजगाराच्या अभावामुळे त्यांची असंतोषाची भावना वाढत चालली आहे. तिरोडा MIDC मध्ये नव्या उद्योगांची स्थापना न झाल्यामुळे आणि अदानी पॉवर हाऊसमध्ये स्थानिकांना अपुरी संधी मिळाल्यामुळे या युवकांनी विद्यमान आमदारांच्या विरोधात आपले मत तयार केले आहे. निवडणुकीत हे युवक नव्या नेतृत्वाच्या शोधात आहेत आणि ते नव्या उमेदवारांना पाठिंबा देताना दिसत आहेत. शेतकऱ्यांची नाराजी देखील एक प्रमुख घटक ठरू शकते. धापेवारा सिंचन प्रकल्पाच्या अपयशामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. पाण्याची टंचाई आणि अपुरी सिंचन सुविधा यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी वर्ग नवीन नेतृत्वाकडे आशेने पाहत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर तिरोडा विधानसभा निवडणूक अत्यंत रंगतदार बनली आहे. विजय रहांगडाले यांना तगडे आव्हान असून मतदारांचे मूड बदलत आहे. शेतकरी वर्ग आणि युवक यांच्या नाराजीचा फायदा घेत रविकांत खुशाल बोपचे यांनी आपल्या प्रचाराला जोर दिला आहे. तिरोडा विधानसभेतील मतदारांचा निर्णय या निवडणुकीचा महत्त्वपूर्ण घटक ठरेल आणि कोणता उमेदवार विजयी होईल हे पाहणे खूपच रोचक ठरेल. कामाचे तासी असमान आहेत, ज्यामुळे कामगारांच्या असंतोषात भर पडत आहे. वडेगाव जिल्हा परिषद क्षेत्रालगत शेतीचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे झाल्याचे म्हटले जात असले तरी काही लोकांचे नुकसान भरपाई अजूनही प्रलंबित आहे. काही लोकांचे घर जळाल्यानंतरही त्यांना भरपाई मिळालेली नाही. यामुळे जनतेत असंतोष आहे. शेतकरी आणि मतदारांच्या बँक KYC प्रक्रियेच्या अडचणीमुळे बँकांच्या बाहेर लांब रांगा लागत आहेत, ज्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी नवीन उद्योग उघडलेले नाहीत, ज्यामुळे बेरोजगारांची समस्या अजूनही कायम आहे. नागजिरा अभयारण्यातून येणाऱ्या वन्य प्राण्यांमुळे रानडुक्कर, निलगाय, हरिण, पायसन, बाघ, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि त्यांना मोबदला मिळत नाही. वन विभागाकडे फंड उपलब्ध नसल्याची लोकांची तक्रार आहे. त्यामुळे फंड उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. धान खरेदी केंद्र वेळेवर सुरू करण्याबाबत ही शेतकऱ्यांची मागणी आहे, कारण व्यापारी आधी धान खरेदी करतात आणि सरकारी केंद्रे नंतर उघडतात. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. या सर्व मुद्द्यांवर स्थानिक आमदार खासदारांनी लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून समस्यांचे निराकरण होऊ शकेल. विजय रहांगडाले हे तिरोडा विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी तपासणे आवश्यक आहे. समस्या है, कृपया नीचे कमेंट्स में लिखें. आप हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और इस वीडियो को अपने दोस्तों और परिवार के साथ शेयर करें. हमारी टीम आपकी मदद के लिए तैयार है. संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर पर मैसेज करें 9021688811. धन्यवाद.